हा दोष कुणाचा? ही कथा मी आता सादर करतोय. लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले. अंधारातील दिवे या त्यांच्या प्रकाशित झालेल्या कथासंग्रहातली ही एक कथा. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. हा दोष कुणाचा? सुनील, प्लीज ओपन युअर आईज. डॉक्टर विक्रमच्या धीर गंभीर स्वरानं सुनीलची तंद्री भंग पावली. तो हळूहळू डोळे उघडू लागला. सुनील काही जन्मांध नव्हता, तर वयाच्या 8व्या वर्षीच एका अपघातात त्याचे डोळे गेले होते. परंतु कुणी एका महान व्यक्तीनं मरणापूर्वी केलेल्या नेत्रदानामुळं आणि डॉक्टर विक्रमसारखा देवमाणूस मिळाल्यामुळं तो नेत्रदीपकांच्या जगात प्रवेश करत होता. सुनीलचे डोळे पूर्णपणे उघडले होते. प्रकाशाच्या झुंबरानं त्याचे डोळे दिपले होते. इतके दिवस नुसतंच आवाजाच्या आणि खुणांच्या साह्यानं जगणारं सुनीलचं मन एखाद्या कारंज्यातल्या पाण्यासारखं थुई 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 नाचू लागलं होतं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. डॉक्टर विक्रमच्या डोळ्यातसुद्धा अश्रूंनी गर्दी केली होती. आज सुनीलला प्रकाशाच्या जगात आणण्यात डॉक्टर विक्रमना यश मिळालं होतं. सुनीलसारख्या अनाथ आणि असहाय्य मुलाला मदत करून त्यांनी डॉक्टरी पेशाचं इमान राखलं होतं. डॉक्टर, मला नेत्रदान करणाऱ्या त्या महात्म्याचं नाव सांगा ना, जो दुर्दैवानं आता या जगात नाही आहे. जग्गूदादा, डॉक्टर विक्रम म्हणाले. काय? जग्गूदादा? तो कुविख्यात गुन्हेगार ज्याच्या नावानं सगळं शहर थरथर कापत होतं, तो जग्गूदादा? होय, ज्यानं आयुष्यात दरोडे, चोऱ्या, मारामाऱ्या, खून, बलात्कार याशिवाय काहीही केलं नाही. परंतु मरताना मात्र त्याला आपल्या घृणित कृत्यांचा पश्चाताप झाला. खूप रडला माझ्याजवळ. आणि जाताना तरी आपल्या हातून एखादं पुण्यकृत्य घडावं म्हणून आपल्या नेत्रज्योती एखाद्या नेत्रहीनाला देऊन त्याच्या जीवनरूपी वाळवंटात नेत्ररूपी हिरवळ उगवावी असा सूज्ञ विचार करून त्यानं हे नेत्रदान केलं आणि इहलोकातून प्रयाण केलं. डॉक्टर विक्रमच्या डोळ्यात जग्गूदादाविषयी सहानुभूती दिसत होती. सुनीलनं मनातल्या मनात जग्गूदादाचे आभार मानले. त्याच्या आत्म्याला शांती लाभो अशी मनोमन प्रार्थना केली आणि डॉक्टर विक्रमचा प्रेमाचा निरोप घेऊन सुनील तिथून निघाला. सुनीलनं ज्यावेळी त्याच्या घराच्या अंगणात प्रवेश केला तेव्हा तो दचकलाच. कारण वर्षा त्याच्याकडं अत्यंत क्रोधानं बघत होती. वर्षा ही त्याच्या शेजारी राहणारी त्याची जीवाभावाची मैत्रीण. तो अंध असताना आंघोळीपासून तर त्याला जेवू खाऊ घालेपर्यंत त्याची सगळी कामं तीच करायची. वास्तविक पाहता आज तिला खूप आनंद व्हायला हवा होता, परंतु ती जळजळीत नेत्रानं सुनीलकडे बघत होती. वर्षा, बघ मला मला आता मी आंधळा नाही आहे वर्षा. मला दिसतंय सगळं. तू दिसतेस, सगळं जग दिसतंय असं म्हणत सुनील तिच्याकडे जाऊ लागला. खबरदार माझ्याजवळ येशील तर. चालता हो इथून. पण वर्षा, माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. त्या नराधामाच्या डोळ्याने माझ्याकडे बघू नकोस. याच निळ्या डोळ्याने माझ्या बहिणीचा घात केला होता आणि म्हणून तर आत्महत्या करावी लागली होती. म्हणजे सुशीलाताई यामुळंच? होय, या जग्गूदादानं तिला लग्नाचं खोटं आमिष दाखवून फसवलं. माझी तुला विनंती आहे, सुनील, तू इथून निघून जा. तू इथं राहशील तर मला ताईची आठवण सतत येईल.
क्रोधाच्या आगीत माझ्याकडून तुझं काही बरं वाईट. सुनील, जा तू, जा जा. आणि हाताच्या ओंजळीत तोंड लपवून वर्षा रडू लागली. सुनील सुन्नत झाला होता. वर्षाचा क्षोभ पाहता तिला अधिक समजावून सांगण्याचा त्याला धीर होत नव्हता. आणि त्याच्या आता लक्षात आलं होतं की डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतरही त्याला दवाखान्यात बघायला वर्षाचे आई वडील आणि स्वतः वर्षा का आली नव्हती ते. एरवी ते सुनीलला तळहाताच्या फोडासारखं जपत. तो हताशपणे इथून निघाला. सुनील हा अत्यंत विलक्षण बुद्धिमत्ता असलेला हुशार आणि होतकरू मुलगा होता आणि तशी जिद्द त्याच्या नसानसात भिनली होती. त्यामुळंच नेत्रहीन असूनही शालांत परीक्षेत त्यानं प्रथम श्रेणी मिळवली होती आणि त्याच जोरावर आज त्याला नोकरी मिळणार होती. नोकरीसाठी डॉक्टर विक्रमनं त्याला सुचवलेलं नाव आठवलं, द्वारका प्रसाद अँड कंपनी. थोड्या वेळानंतर तो बॅरिस्टर द्वारका प्रसाद अँड कंपनीच्या अलिशान ऑफिसमध्ये होता. समोरच्या रोलिंग चेअरवर अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असलेले बॅरिस्टर द्वारका प्रसाद बसलेले होते. त्यांचं लक्ष फाईल चालण्यात होतं. ऑफिसच्या अगदी मध्यभागी एका गोंडस, लोभस लहान मुलाचा फोटो होता आणि त्या फोटोवर फुलांची माळ घालण्यात आली होती. सर, मी आपल्याकडं आलो आहे. त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याच्या उद्देशानं सुनील म्हणाला. द्वारकाप्रसादने मान वर करून त्याच्याकडे बघितलं आणि ते हादरलेच. त्यांच्या कपाळावर घामाच्या धर्मबिंदूंनी दाट गर्दी केली. त्यांच्या घशाला कोरड पडली. ते कसेबसे खालच्या आवाजात पुटपुटले, तुम्ही कोण? तुम्हाला यापूर्वी कुठेतरी पाहिलं आहे असं वाटतं. नाही सर, माझं नाव सुनील काकडे. मी अत्यंत गरीब आहे, अनाथ आहे. मला नोकरीची अत्यंत गरज आहे. डॉक्टर विक्रम शर्मा यांनी मला आपल्याकडं पाठवले. ओ आय सी. टेक युअर सीट. हे मला अगोदरच का नाही सांगितलंस? बघूया तुझी प्रमाणपत्र. सुनीलनं फाईल त्यांच्या हाती दिली. द्वारकाप्रसाद फाईल चाळू लागले आणि एका ठिकाणी एकदम थबकले. ब्लाइंड सर्टिफिकेट. तुम्ही यापूर्वी अंध होता? होय साहेब, पण ईश्वर कृपेनं मला डोळे परत मिळाले. ईश्वर कृपा म्हणण्यापेक्षा जग्गूदादाची कृपा म्हणावं लागेल. जग्गूदादा? ताडकन खुर्चीवरून उठत द्वारकाप्रसाद म्हणाले. होय, त्यांनीच नेत्रदान केल्यामुळं मला डोळे मिळाले. असं आहे तर म्हणूनच तुम्हाला मला यापूर्वी पाहिल्यासारखं वाटत होतं. गेट आउट, गेट आउट फ्रॉम हिअर, गेट आउट. पण साहेब, त्या नराधमाची ती पाशवी नजर मी विसरू शकत नाही. या डोळ्यानेच माझ्या मुलाचा घात केला. यानंच माझ्या मुलाला पळवून नेलं आणि कागदी नोटांसाठी माझ्या गोजीरवाण्या मुलाचा बळी घेतला. आजही त्याच्या करुण किंकाळ्या माझ्या हृदयाला छिद्र करून जातात. माझ्या डोळ्यासमोर हे सगळं घडलं, पण मी काहीच करू शकलो नाही. ऑफिसमध्ये लावलेल्या त्या गोंडस मुलाच्या फोटोकडे बघून ते हुंदके देऊ लागले. पण साहेब, त्यात माझा काय दोष? दोष तुझा नसला तरी तुझ्या या डोळ्यांचा आहे. मी तुला माझ्याकडं नोकरीवर ठेवू शकत नाही. गेट आउट. कारण मला या निळ्या जग्गूदादाच्या डोळ्यांची घृणा आहे. तेव्हा तो इथून लवकरात लवकर निघून जा. इथं क्षणभरही थांबू नकोस. मला गेट आउट. मला गेट आउट करून ते खुर्चीवर मटकन बसले. सुनीलचा हा आधार देखील तुटला. जग्गूदादाचं प्रत्येक पापकृत्य त्याला झळ पोहोचवतच होतं. त्यात बिचारा सुनील होरपळला जात होता. त्यात त्याचा काहीच दोष नव्हता. सुनीलचं अंतर्मन त्याला म्हणू लागलं, यापेक्षा तो अंधारात चांगला होता. त्यात तुला लोकांची सहानुभूती तरी मिळत होती. वर्षा, तिच्या आईवडिलांचं सात्विक सुंदर असं प्रेम मिळत होतं. या डोळ्याने तुला काय दिलं?
निव्वळ उपेक्षा आणि दुरावा हेच ना. या समाजात गुन्हेगाराला कधीच क्षमा केली जात नाही. जग्गू दादाचं प्रत्येक पापकृत्य असंच तुझ्या जीवनातल्या प्रत्येक घटनेत तुझा पाठलाग करत राहिलं तर तुझं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुर्दैवानं असं झालं तर या सुंदर निळ्या डोळ्यात आणि तुझ्या पहिल्या डोळ्यांरूपी खाच खळग्यात काय फरक. सुनील, अजूनही वेळ गेलेली नाही. आत्ताच डॉक्टर विक्रमकडे जा आणि त्यांना हे गुन्हेगारी डोळे परत घ्यायला सांग. तुझी दुरावलेली माणसं तुला परत प्रेम देऊ लागतील. या विचारानं सुनील दवाखान्याच्या दिशेनं जाऊ लागला. तोच त्याच्या दुसऱ्या मनाचं आक्रंदन त्याला ऐकू आलं. हे तू काय करतोय सुनील? तू जर असं करशील तर त्या जग्गूदादाच्या आत्म्याला काय वाटेल? जग्गूदादानं असंख्य पापकृत्य केली, पण एकुलत्या एक त्याच्या पुण्यकृत्याला तू काळिमा फासणार? त्याच्या पश्चात्तापाची तुझ्याजवळ काहीच किंमत नाही. सुनील, आता तुला फार मोठं कार्य करायचं आहे. हा त्या जग्गूदादाच्या डोळ्यांचा पुनर्जन्म आहे. ज्या डोळ्यांनी आत्तापर्यंत फक्त पापकृत्यच पाहिली, त्यांना तू समाजाची सेवा करून पुण्यकृत्याचं दर्शन घडव. ज्या समाजावर त्यांना अन्याय केला त्यांची तू सेवा कर. समाज सुधारक बन, तरच तू जग्गूदादाच्या या अनमोल ऋणातून मुक्त होशील. सुनील, आणि आता तू या शहरात राहू नकोस. इथून खूप दूर असलेल्या अशा लोकवस्तीच्या शहरात जा की तिथं जग्गूदादाला कोणी ओळखतही नाही. म्हणजे त्याच्या पापकृत्याच्या पाठलागाचा इथंच शेवट होईल. आपल्या दुसऱ्या मनाचं आक्रंदन ऐकून सुनील शांत झाला. त्याला दुसऱ्या मनाचा कौल पटला होता. कारण नेत्रदानाची जर अवहेलना याच्या हातून झाली असती तर यापुढं कुणीही गुन्हेगार नेत्रदान करायला पुढं धजावला नसता आणि सुनीलसारखे हजारो त्याचे अंधबंधू कायमचे अंधारातच राहिले असते. प्रकाशाची ज्योत त्यांना कधीच दिसली नसती. थोड्या वेळानंतर सुनील घरातून आवश्यक ते सामान घेऊन निघाला. त्याला पाहून वर्षानं आपल्या घराचा दरवाजा बंद केला. सुनील त्याच्यावर फक्त हसला. डॉक्टर विक्रम यांचे आभार मानून त्यांचा देखील निरोप घेऊन सुनील रेल्वे स्टेशनवर आला. तिथं त्याला प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सिनेमाच्या जाहिराती दिसत होत्या. त्यातल्या एका सिनेमाच्या जाहिरातीवर त्याचं लक्ष वेधलं गेलं. वाल्मिक ऋषी हे त्या सिनेमाचं नाव होतं. सुनील विचार करत होता, वाल्मिकीचा पहिले वाल्या कोळी होता, ज्याला आपल्या पापकृत्यांबद्दल कल्पना नव्हती. फक्त वाटमारी करायची आणि पैसा कमवायचा. परंतु जेव्हा नारदाचा त्याच्या जीवनात प्रवेश झाला तेव्हा त्याला जीवनाचा सत्यमार्ग उमगला आणि तो रामनामी लागला आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि रामायण लिहून इतिहासात अजरामर झाला. तसाच एखादा प्रभावी नारद आजच्या वाल्याकोळ्यांना का मिळत नाही? जर सुदैवानं मिळाला तर कोणता जग्गूदादा निर्माण होणार नाही. जग्गूचा जगदीश व्हायला वेळ लागणार नाही. फक्त गरज आहे ती प्रभावी नारदाची, म्हणजे चालू काळात मार्गदर्शकाची. अजून एक प्रश्न सुनीलला सतावत होता. तो म्हणजे वर्षा आणि द्वारकाप्रसादनं त्याला जग्गूदादांच्या पापकृत्याबद्दल जबाबदार धरलं होतं. त्यात दोष कुणाचा होता? सुनीलचा, देवाचा, का समाजातल्या परिस्थितीचा, का त्याला प्रकाशाच्या जगात आणणाऱ्या डॉक्टर विक्रमचा? दोष कुणाचा होता? हा दोष कुणाचा? अंधारातील दिवे या कथासंग्रहातली कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले, GS कॉलेज खामगाव. त्यांचा मोबाईल नंबर 9834914761. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.